नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विनीत ट्युटोरियल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून शब्द सुमनांनी स्वागत आहे. तर मी राजलक्ष्मी राजेश्वर सूर्यवंशी आता हर दर्द की दवा अशा पद्धतीने काम करणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे कसं बरं, तर मला माहिती आहे डिप्लोमा म्हणजे जरा टेन्शन, अभ्यासाची सगळी घाई, मध्येच ट्युटोरियल्स, मध्येच वेगळे वेगळे क्लासेस, मध्येच वेगळे वेगळे सब्जेक्ट, आणि ह्या सगळ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये अभ्यास कसा करावा, कधी करावा, कुठून करावा हा विचार करता करताच सेमिस्टर संपून जातं, एक्झाम येते, सबमिशन येतं, आणि मग कळतच नाही या सगळ्या गोंधळात अभ्यास कधी करायचा आणि कसा करायचा. तर या सगळ्या प्रश्नांची एकच उत्तरं आणि एकच ठिकाण, ते म्हणजे विनीत ट्युटोरियल्स. इकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आणि सुसज्ज पद्धतीने मिळणार आहेत. अगदी व्यवस्थित पहिल्या दिवसापासून मी सांगतेय तशा पद्धतीने तुम्ही रेग्युलरली अभ्यास केला तर तुम्हाला वेळेवर येणारं टेन्शन अगदी नाहीसं होऊन जाईल. तुमचा अभ्यास अतिशय हलक्या आणि व्यवस्थित पद्धतीने डीप नॉलेजच्या सोबत व्यवस्थितरित्या पार पडेल आणि तुमचा डिप्लोमा एवढा सक्सेसफुली पूर्ण होईल की तुम्हाला सुद्धा वाटेल की मजा आ गया. तर अशा पद्धतीने आपण चालू करूया. तर आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझ्यासारखी एनर्जी तुमच्या सगळ्यांमध्ये मला दिसणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहून आपल्या स्वतःसाठी प्रगतिशील राहाल आणि स्वतःला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकाल. ओके. तर आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण अशाच जनरल गप्पा मारणार आहोत आणि जनरल गप्पांसोबत जरा थोडक्यात सिलेबस समजून घेणार आहे. तर मला माहिती तुम्ही सगळे लोक आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे, बरोबर. तर मी आहे इलेक्ट्रिकलची फॅकल्टी. तर म्हणजेच मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा हा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून सांगणार आहे. फक्त माझी एकच अपेक्षा राहील की रेग्युलर ज्या त्या वेळेचा अभ्यास ज्या त्या वेळी करायचा आणि रेग्युलर लेक्चर्स कंप्लीट करायचे, आणि लेक्चरमध्ये मी जे काही सांगेल ते नीट व्यवस्थित पद्धतीने त्या त्यावेळी पूर्ण करायचं. आलं लक्षात? म्हणजे काय होईल, तुमचं त्या त्यावेळी सगळं व्यवस्थित झालं की तुमच्यावरती प्रेशर, बर्डन, एन्झायटी, फ्रस्ट्रेशन अशा सगळ्या गोष्टी येणार नाहीत आणि तुमचं हे सगळं टेन्शन दूर होऊन तुम्ही अगदी आनंदाने असंच हॅप्पी हॅप्पी राहात. कळत न कळत तरुण जाल, पार करून जाल आणि डिप्लोमा तुमचा सक्सेसफुल होईल. ओके. तर लक्षात घ्या, कळलं हे सगळं सगळ्यांना? एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा कोड आहे 312315. ओके. आणि हा सब्जेक्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्याला या सब्जेक्टमध्ये इन शॉर्ट इलेक्ट्रिकलचं पूर्ण ज्ञान घ्यायचंय. इलेक्ट्रिकलमध्ये ज्या ज्या काही अत्यंत आवश्यक गोष्टी आहे त्या आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायला भेटणार आहे. तर बघूयात आपण एक एक गोष्ट काय. तर पहिले मी तुम्हाला सांगू इच्छिते की विनीत ट्युटोरियल ऍप लगेच इन्स्टॉल करा. का? कारण इकडे आपल्याला खूप सुव्यवस्थित पद्धतीने सगळं नियोजन रेडी फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं काय भेटणार आहे बरं? तर इकडे तुम्हाला भेटणार आहे रेकॉर्डेड लेक्चर्स ऑफ कम्प्लीट सिलेबस. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. फक्त आम्ही जसं शिकवतोय त्या पद्धतीने तुमचा सिलेबस कम्प्लीट करत जायचंय आणि कळत न कळत तो पूर्ण पद्धतीने व्यवस्थित पार होईल. नेक्स्ट तुम्हाला मिळणार आहे रिव्हिजन क्रॅश कोर्स. कसं असतं, आपल्यात काही विद्यार्थी असतात ज्यांना वन नाईट फुल फाईट करायची सवय असते. बिकॉज वी आर इंजिनियर्स, वी आर टू बी इंजिनियर्स. त्याच्यामुळे या पर्टिक्युलर रोलला शोभेल अशा लोकांसाठी आणि असं डेअर करणाऱ्या लोकांसाठी हा पर्टिक्युलर कोर्स आहे. तो म्हणजे रिव्हिजन क्रॅश कोर्स, जो की वन नाईट फुल फाईटच्याच फॉर्ममध्ये तुम्ही पूर्ण करू शकतात, अतिशय क्विक. ओके. त्याच्यानंतर प्रिंटेबल थेअरी नोट्स. मी स्वतः या पर्टिक्युलर सब्जेक्टचा प्रत्येक पॉईंट तुम्हाला नीट आणि व्यवस्थित समजवणार. त्याच्या मी स्वतःच्या लँग्वेजमध्ये अगदी सोप्या पद्धतीने नोट्स बनवणार आणि त्या तुम्हाला अशा पद्धतीने देणार की तुम्ही त्याचे प्रिंट काढून व्यवस्थित अभ्यास करू शकाल. येत आहे लक्षात? तर त्याच्यामुळे तुम्ही प्रिंट काढून व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करण्यासाठी सक्षम आहात. ओके. पुढे फॉर्म्युला नोट्स. तर त्या डिटेल नोट्स तर मी तुम्हाला देणारच, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला इन शॉर्ट फॉर्म्युलाज, जे काही न्यूमरिकल्स सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता यावेत, एका लुकमध्ये पटकन लक्षात यावेत, म्हणून मी फॉर्म्युला नोट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कंपाईल करून देणार आहेत. ओके. ठीक आहे. पुढे आता हा सगळ्यात जवळचा पॉइंट, तो म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर्स. ओके. मी तुम्हाला हे प्रॅक्टिस पेपर मी स्वतः तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार. तुम्हाला जे काही प्रॅक्टिस पेपर आहे त्याबद्दल कोणते कोणते क्वेश्चन्स अतिशय इम्पॉर्टंट आहे ते मेन्शन करून देणार, ते नोट डाऊन करून देणार, आणि तुम्ही त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या मदतीने खूप परफेक्ट स्कोअर करू शकाल याची मी पूर्ण काळजी घेईन. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आपल्याला माहिती आहे या जगात
वेगळं असं काही येत नसतं. जे ऑलरेडी झालेलं आहे त्यातच काहीतरी कळत न कळत चेंजेस होतात आणि तेच आपल्या पुढे परत एकदा मांडण्यात येतं. जसे की आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल्स. इट इज नोन ॲज क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन म्हणजे काय? इनोव्हेशन म्हणजे जे कम्प्लीट न्यू आहे, जे कम्प्लीट नवीन तयार करण्यात आलेलं आहे. ओके. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? जे ऑलरेडी होतं त्यालाच थोडंसं शफल करून, चेंजेस करून, काहीतरी त्यात वेगळे प्रयोग करून तेच परत आणलंय. ओके. इट इज नोन ॲज क्रिएटिव्हिटी. तर आपल्याकडे प्रिव्हियस इयर पेपर्सच्या मदतीने आत्ताचे पेपर काढले जातात आणि त्याच्यात दाखवली जाते क्रिएटिव्हिटी. तर ती क्रिएटिव्हिटी समजून घेण्यासाठी आणि चांगले मार्क्स स्कोअर करण्यासाठी प्रिव्हियस इयर पेपर्स करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. त्याच्यामुळे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये त्या पर्टिक्युलर पॉईंटशी रिलेटेड क्वेश्चन्स कसे आहेत आणि ते पेपरमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात ते सुद्धा व्यवस्थित समजून सांगणार आहे. आणि इवन दो मी त्या प्रश्नाचे आन्सर्स सुद्धा त्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. आणि एवढंच नाही तर पेपरचे मध्ये क्वेश्चन आल्यानंतर त्याचे आन्सर कसे लिहायचे, कशा पद्धतीने काय स्ट्रक्चर यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तुम्ही काळजीच करू नका, आपण असं 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 पार करू डिप्लोमा. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक. हो, जसं की मी आत्ताच मेन्शन केलं की प्रत्येक लेक्चरमध्ये त्या त्या पॉईंटशी रिलेटेड क्वेश्चन्स मी तेव्हाच तुम्हाला क्लिअर करून देईन विथ आन्सर्स. आणि ॲट लास्ट जेव्हा तो पर्टिक्युलर लेक्चर, तो पर्टिक्युलर चॅप्टर संपेल तर तेव्हा त्याचे पूर्ण क्वेश्चन्स त्याची आपण एक कंपाईल बँक तयार करू. ओके. आणि तो पूर्ण सेट ऑफ क्वेश्चन म्हणजेच आपली क्वेश्चन बंच और क्वेश्चन बँक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर त्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये अगदी व्यवस्थित मी सांगितलेल्या स्ट्रक्चरनुसार जर लिहिले तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ठीक आहे, आलं लक्षात? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे भेटणार आहे? विनीत ट्युटोरियल्स. तर आपलं ॲप इन्स्टॉल करायला विसरायचं नाही. लवकरात लवकर ॲप इन्स्टॉल करायचं. आणि तुम्हाला जर काही शंका असेलच तर डेमो लेक्चर बघायचे. डेमो लेक्चर बघायचे, ओके वाटलं तरच घ्यायचं, नाही वाटलं सोडून द्यायचं. या जगात प्रत्येक व्यक्ती सेल्फ स्टडी करू शकतो, पण अशा काही गोष्टींच्या मदतीने जर आपल्याला एक प्रकारचा सपोर्ट मिळाला तर आपली स्पीड अतिशय सुसाट वेगाने जाऊन बुलेट ट्रेनच्या स्पीडने आपण आपलं टार्गेट अचीव करू शकतो आणि आपण आपल्या सक्सेसच्या पीक पॉइंटला जाऊ शकतो. आलं लक्षात? पुढे तर आता बघा, ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आपल्याला जे काही चॅप्टर्स शिकायचे ते चॅप्टर्स आपण शिकतोय ते एका पर्टिक्युलर उद्देशाने. तो उद्देश अतिशय कॉमन आहे, ते म्हणजे या पर्टिक्युलर टॉपिकला किती बरं मार्क आहे आणि ते मार्क मिळवण्यासाठी सगळी धडपड चालू आहे. बरोबर ना? पण मी तुम्हाला यापुढे जाऊन एक वाक्य सांगू इच्छिते की फक्त मार्कांवरती आम्ही फोकस नाही करत आहे, तर आम्ही फोकस करतोय ऍक्च्युअल नॉलेजवरती. तुम्हाला मी जो काही पर्टिक्युलर कन्सेप्ट सांगणार आहे त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट तुमच्या अशा पद्धतीने लक्षात येईल की तुम्हाला पुढे इंजिनिअरिंगला डीपमध्ये या पर्टिक्युलर सब्जेक्टचं नॉलेज ऑलरेडी आलेलं असेल आणि त्याच्यामुळे तुमची इंजिनिअरिंग सुद्धा सोपी होईल. डिप्लोमा तर आरामात निघेलच, पण इंजिनिअरिंगला सुद्धा खूप खूप मदत होईल. आणि एवढंच नाही तर काही एक्झाम्स असतात ज्या की गव्हर्नमेंट एक्झामसाठी काही विद्यार्थी मनापासून तयारी करू इच्छितात, तर त्यांची तयारी सुद्धा कळत नकळत आत्तापासूनच सुरू होईल. ओके. तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मार्क, तर आपण ते बघूनच घेऊयात कोणत्या चॅप्टरला किती आहेत. तर पहिला चॅप्टर दॅट इज नोन ॲज मॅग्नेटिक सर्किट. हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक लाईन्स अगदी भिंतीतून सुद्धा पार होतात, कुठूनही पार होतात. त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत मॅग्नेटिक सर्किटमध्ये. आलं लक्षात? हा चॅप्टर आहे 12 मार्कांसाठी. हा आपला फर्स्ट युनिट आहे. ओके, समजून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर एसी फंडामेंटल्स फॉर सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट. तर हा एक एसी मशीन, एसी या पर्टिक्युलर करंट, त्याच्यानंतर डीसी हा पर्टिक्युलर, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये भरपूर गोष्टी आहे. तर त्यामध्ये नेमकं काय काय हे आपण आता पुढे बघणारच आहे. पण हा चॅप्टर आहे 18 मार्कांसाठी. या चॅप्टरला जरा बरं वाटायचे म्हणून याचा अजून व्यवस्थित अभ्यास करायचा फुल्ली फोकस्ड पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे थर्ड युनिट, तो म्हणजेच ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटार. आलं लक्षात? ट्रान्सफॉर्मर आणि डीसी मोटार. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही उद्या कळत नकळत एखाद्या गावाला गेले, गावाला जात असताना तुम्हाला मध्येच एखादं सबस्टेशन लागलं, तर त्या सबस्टेशनच्या तिथे जे काही यार्ड असतं त्या यार्डमध्ये ट्रान्सफॉर्मर ठेवलेले असतात. ओके, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मशिनरीज असतात. तर तिकडे बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा डिप्लोमाला आपण हा विषय शिकलोय. ही मशीन कोणती आहे? तर ही मशीन ट्रान्सफॉर्मर आहे. हे ओळखता यावं
आणि एवढी तुमच्यामध्ये ॲबिलिटी तयार व्हावी म्हणून तुम्हाला हा चॅप्टर अभ्यासाला दिलेला आहे. तर याचं वॅटेज आहे 14 मार्क. 14 मार्कापुरता आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला डिटेलमध्ये जायचंय, पण तरी मार्क लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, याच्यामध्ये जसं की युनिव्हर्सल मोटार, स्टेपर मोटार, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या मोटार. तर ह्या सगळ्या गोष्टीचे रिअल लाईफ ऍप्लिकेशन आहेत. जसं की आपला फॅन चालतोय त्याच्यात एक मोटर आहे, जसं की आपलं टीव्ही आहे, रेफ्रिजरेटर, फ्रीज, एसी, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या ना कोणत्या छोट्या छोट्या मोटर आणि मेकॅनिझम यूज केलेले आहे. तर ते कसं आहे, काय, जर रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स यूज करताना, डेली ऑब्झर्वेशन मधून शिकताना या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे. का? कारण आपण इंजिनियर बनणार आहोत ना, म्हणून हा चॅप्टर शिकणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि राहिला प्रश्न मार्कांचा, तर याला दिलेले 14 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. मला सांगा, कोणती पण सिस्टीम आहे, तर कोणत्या पण सिस्टीमला सर्वात महत्वाचं असतं प्रोटेक्शन, सिक्युरिटी. ती पर्टिक्युलर गोष्ट जर सिक्युअर असेल तरच आपण ती करणं प्रेफर करतो. सेम थिंग हॅपन विथ इलेक्ट्रिकल सिस्टीम. इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये काही प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस असतात, जसे की फ्यूज, ELCB, ECB, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डिव्हाइसेस आहे, जे की स्विच गेअर डिव्हाइसेस म्हणतो आपण त्याला, जे की प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस असतात. ओके. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, प्रिकॉशन्स आर मोर बेटर दॅन कॉज. तर अशा पद्धतीने म्हणून काय, आपण आधीच काळजी घेतो, सावध राहतो. तर ते काळजी घेण्याचा प्रकार म्हणजेच हा शेवटचा चॅप्टर, तो म्हणजेच इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. कारण आपल्याला एक गोष्ट माहितीच आहे की या जगात द बेस्ट क्वालिटी कोण देत असेल, तर इलेक्ट्रिकल सिस्टीम. विश्वास नसेल होत, लाईव्ह ताराला हात लावून बघा, कळून जाईल आपली क्वालिटी. आलं लक्षात? तर त्याच्यामुळं प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या चॅप्टरला मार्क आहेत 12. ओके. तर पुढे जाऊयात. तर पहिला चॅप्टर आहे मॅग्नेटिक सर्किट. हा आपल्याला माहितीच आहे, हा मार्क आहेत 12 मार्कांसाठी हा प्रोव्हाइड केलेला आहे. ह्या डायग्राम मध्ये मी इन शॉर्ट मॅग्नेटिक सर्किट व्हिज्युअलाइज करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. ह्या जे काही दिसत आहे तुम्हाला, ह्या आहेत मॅग्नेटिक लाईन्स. हे पर्टिक्युलर आहे मॅग्नेट, जे की आहे नॉर्थ साऊथ या पर्टिक्युलर पोल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि या आहेत मॅग्नेटिक लाईन्स, ज्या की एक्सटर्नली पास होतात नॉर्थ पासून साऊथ पर्यंत, आणि इंटरनली पास होतात साऊथ कडून नॉर्थ कडे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आहे मॅग्नेटिक सर्किट. आणि या मॅग्नेटिक सर्किट ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपल्याला भरपूर गोष्टी डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. ओके. जसं की या मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण शिकणार आहे की सिरीज, पॅरलल, मॅग्नेटिक सर्किटचे क्लासिफिकेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मॅग्नेटिक लाईन्सचे वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स, डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्युस्ड EMF, फॅराडेचे लॉ, आणि भरपूर अशा अनेक गोष्टी. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे हा मॅग्नेटिक सर्किट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. ओके. चला पुढे जाऊयात. पुढचा चॅप्टर आपल्याला जसं की माहितीच आहे, AC फंडामेंटल्स फॉर सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट्स. ओके. हा 18 मार्कांसाठी आहे. या चॅप्टर मध्ये आपण असं काय शिकणार आहोत बरं, तर ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत वेगळ्या वेगळ्या गोष्टी, जसं की AC DC मधले फरक काय, आपल्या घरामध्ये नेमका कोणता लाईट अवेलेबल आहे, कोणता सप्लाय आपल्या घरात आहे, AC सप्लाय आहे का DC सप्लाय आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जे की तुम्हाला प्लेसमेंट साठीच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि इन जनरल ॲज बिंग अ इंजिनियर यू शुड नो इट व्हेरी वेल. आणि तुम्हाला माहितीच आहे, इलेक्ट्रॉनिक्स ही इलेक्ट्रिकलचीच एक बॉर्न ब्रांच आहे. जसं की आपण म्हणू शकतो इन शॉर्ट की मदर ब्रांच आहे इलेक्ट्रिकल, आणि त्याच्यापासूनच कळत नकळत जन्माला आलेली ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स. ओके. तर इलेक्ट्रॉनिक्स शिकत असताना इलेक्ट्रिकल सोबत तुम्ही पॅरलल चालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कळत नकळत तुम्हाला इलेक्ट्रिकल सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. समजलं? तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण समजून घेणार आहोत RMS व्हॅल्यूज, RMS सायकल, AC सायकल्स, DC सायकल्स, 3 फेज AC सप्लाय, सिंगल फेज AC सप्लाय, आपल्या घरात येणाऱ्या सप्लायशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, आणि अशा पद्धतीने ईच अँड एव्हरी पर्टिक्युलर पॉइंट. आणि मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक पॉइंट समजून सांगते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने AC, तर इन शॉर्ट या डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला सांगते, हा अशा पद्धतीने आपण दाखवतो DC. DC म्हणजे काय, एका पर्टिक्युलर कॉन्स्टंट लाईन मध्ये चालू असणारा सप्लाय. AC म्हणजे काय, जो वक्त के साथ बदलता है, तो म्हणजे AC. म्हणजे काय, आपल्याला जसं दिसतंय हा अल्टरनेटिंग नेचरचा आहे. ओके. तर हा
अशा पद्धतीने चेंज होतोय. आणि हा आहे पर्टिक्युलर टाइम. म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं, ये वक्त के साथ बदलता है. ओके, ते आपण इलॅबोरेट करून डिटेलमध्ये बघणारच आहोत. इन शॉर्ट फक्त समजून घ्या. डीसीचा सिम्बॉल अशा पद्धतीने असतो. डीसी म्हणजे एक प्रकारचं जस्ट बॅटरी दाखवलेली इथे, आणि एसी अशा पद्धतीने आपण सप्लाय दाखवतो. हे सिम्बॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला ॲट अ प्रोसेसमध्ये लक्षात येऊन जातील. त्याच्यानंतर इकडच्या साईडला ह्या डायग्राममध्ये जे काही दाखवलंय तुम्ही सगळे बघू शकतात, हा आहे 3 फेज सप्लाय. आणि ह्या डायग्रामला सोप्या पद्धतीने, हे तुम्हाला अतिशय आता किचकट वाटत असेल, सोप्या पद्धतीने पेपरमध्ये कसं ड्रॉ करायचं त्याची पण एक ट्रिक आहे. तर त्या वेगवेगळ्या ट्रिक्स लॉजिक्सच्या माध्यमातून या चॅप्टरला सुद्धा आपण अतिशय सोप्या पद्धतीने नीट अँड व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर हा आहे सिंगल फेज एसी सप्लाय, हा आहे 3 फेज एसी सप्लाय. आलं सगळ्यांच्या लक्षात? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? तर मला खात्री आहे काही प्रॉब्लेम नसेलच. तर आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. तर या चॅप्टरच्या माध्यमातून तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकतात व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटार. जसं मी आत्ताच एक्झाम्पल दिलं होतं की एखाद्या पर्टिक्युलर सबस्टेशनमध्ये एखादी मशिनरी बघून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा कोण आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. तर बघा, मी त्याची इमेज तुम्हाला मुद्दामून व्हिज्युअलाइज व्हावी म्हणून टाकली. तर हा आहे आपला ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरमध्ये वेगवेगळे पार्ट्स आहे आणि त्या पर्टिक्युलर पार्ट्स स्कीमॅटिक डायग्रामच्या मदतीने आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. येते लक्षात? आणि त्याच्यानंतर आहे डीसी मोटर. तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे, डीसी मोटर आणि डीसी जनरेटर यांचं कन्स्ट्रक्शन अगदी सोपं असतं. बाहेरून जर मशीन पाहिली तर कोणी सांगू शकणार नाही की हा डीसी मोटर आहे की डीसी जनरेटर आहे. पण त्याच्या फंक्शनिंगमध्ये आणि वर्किंगमध्ये एक्झॅक्टली अपोजिट रिलेशन आहे. समजलं? म्हणजे जशी मोटर काम करते त्याच्या अपोजिट जनरेटर काम करतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा या पर्टिक्युलर चॅप्टर शिकताना, डीसी मोटर स्पेसिफाय करताना आपण समजून घेणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी कन्सिस्टंट राहायचं. मी जे काही शिकवतेय त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण पर्टिक्युलरली शिकणार आहोत ट्रान्सफॉर्मर आणि डीसी मोटर याबद्दल सगळं काही, अगदी त्याच्या पर्टिक्युलर प्रिन्सिपल पासून तर त्याचे वर्किंग, कन्स्ट्रक्शन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन, रिअल लाईफ ॲप्लिकेशन, युसेज आणि कुठे ते असतात, त्याचं लोकेशन, प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित आणि नीट पद्धतीने. फक्त मला लागेल तुमची कमिटमेंट. तुम्ही कमिटेड असाल तर नक्कीच जिंकाल. आणि ही सगळी मेहनत चालू आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या लाईफबद्दल कॉन्शियस असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे? तर तर आपण आतापर्यंत बघितलं, आतापर्यंत आपण 3 युनिट्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेतली. तर चौथ्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. ओके, तर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर म्हणजे या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपण काय बरं शिकणार आहोत. तर या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये ज्या काही डेली यूजच्या नॉर्मल छोट्या छोट्या मोटर्स आहे, जसं की युनिव्हर्सल मोटर, स्टेपर मोटर आणि बाकी छोट्या मोठ्या मोटर, तर ह्या सगळ्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कस करणार आहोत आणि अगदी हसत खेळत नीट शिकणार आहोत. तर येतंय लक्षात? तर ही पर्टिक्युलर डायग्राम आहे स्टेपर मोटरची आणि ही डायग्राम आहे युनिव्हर्सल मोटरची. ओके, तर हा पर्टिक्युलर चॅप्टर व्यवस्थित पद्धतीने 14 मार्कांसाठी आपण नीट कव्हर करणार आहोत. आणि पुढे तर पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. आपल्याला माहितीच आहे, मी तुम्हाला ऑलरेडी इम्पॉर्टन्स समजून सांगितलंय की आपल्या इलेक्ट्रिकल या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये प्रोटेक्शन खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये जे की भेसळीचं जग आहे, करप्शनचं जग आहे, या काळामध्ये कळत न कळत द बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करणारं सेक्टर म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सेक्टर. विश्वास होत नसेल तर आपल्या कोणत्याही ताराला तुम्ही हात लावून बघू शकता आणि स्वतः क्वालिटीचा अनुभव घेऊ शकता. असा जोर का झटका लागताय ना, क्वालिटी लक्षात येऊन जाते. तर अशा पद्धतीने याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर रोजच सगळ्यांना जोरके झटके लागतील. तर असं होऊ नये म्हणून अगदी खूप लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्रोटेक्टिव्ह सिस्टीम शिकणार आहोत आणि ती रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट सुद्धा करणार आहोत. आपल्या घरातली प्रोटेक्टिव्ह सिस्टीम ओके आहे का हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा याचं आपण व्यवस्थित नॉलेज घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे हा कोण आहे, तर आपण रोज याला बघतो. हा आहे फ्यूज. फ्यूज एक प्रकारचा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आहे. त्याचं फंक्शन काय, तो काय काम करतो, कुठे असतो, काय आहे नेमकं त्याचं वर्क, ह्या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टरमध्ये व्यवस्थित बघणारच आहोत. त्याच्यानंतर हा कोण आहे, तर हा MCB. ओके, हा याचा एक अपडेटेड व्हर्जन आहे आणि
व्यवस्थित एकदम संक्षिप्त रूपात आपल्या समोर आलेला आहे. जसं प्रत्येक क्षेत्रात डेव्हलपमेंट झाली तशी इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा झालीच आहे. म्हणून प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस सुद्धा अपडेटेड अपग्रेडेड फॉर्म मध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला दिलेले आहे 12 मार्काचे वॅटेज. आणि फक्त मार्कच नाही तर डीप नॉलेज ध्यानात ठेवून आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, तर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे भेटणार आहे? विनीत ट्युटोरियल, विसरायचं नाही. ठीक आहे, तर आता मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना एक्झाम पेपरचा पॅटर्न आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवात करतानाच आपण ह्या सगळ्या गोष्टी एकदा जाणूनच घेऊया. तर बघा, या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी अशा पद्धतीचा पॅटर्न, पण तुम्हाला मी सांगू, हा MSBTचा पेपर पॅटर्न आहे जो की स्टँडर्ड आहे आणि कदाचित बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी सुद्धा हा फॉलो केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण बघून घेऊयात. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 7 क्वेश्चन. म्हणजे काय असतं माहिती आहे का? 7 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन कंपल्सरी अटेम्प्ट करायचे असतात. पण आपण स्वतःला एवढं सक्षम बनवणार आहे की त्या 7 पैकी 7ही प्रश्नांची अगदी व्यवस्थित पद्धतीने उत्तरं आपल्याला माहिती असणार, पण तरी सुद्धा 5च अटेम्प्ट करायची. ओके, आणि त्याला मार्क असणार 10. ओके, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कांसाठी. ओके, म्हणजे टोटल मार्क 10. 5 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे अटेम्प्ट एनी 3 आउट ऑफ 4. 4 क्वेश्चन दिलेले असणार आणि जे की आपल्याला परफेक्टली येत असणार, पण त्यात 3 क्वेश्चन्स जे आपण व्हेरी इफेक्टिव्हली आणि व्यवस्थित लिहू शकू अगदी शेवटपर्यंत स्वतःच्या लँग्वेजमध्ये स्वतःच्या मनापासून, ते 3 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायचे आणि त्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने लिहायचं. त्याला टोटल मार्क मिळणार आहेत 12. ओके, आलंय लक्षात? आणि हे प्रश्न आहे 4 मार्काचा प्रत्येक क्वेश्चन. म्हणून तुम्हाला या क्वेश्चन मध्ये अतिशय डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ते कसं लिहायचं, काय लिहायचं, ते प्रत्येक क्वेश्चन नुसार मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तसं फॉलो करून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लिहाल. ओके, पुढे क्वेश्चन नंबर पुढचा. तर पुढच्या क्वेश्चन मध्ये अटेम्प्ट एनी 3 आउट ऑफ टोटल 4 क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला 3 अटेम्प्ट करायचे 4 क्वेश्चन पैकी. येत आहे लक्षात? याला सुद्धा दिलेले 12 मार्क. इच क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. येत आहे लक्षात? हा पण 4 मार्काचा प्रश्न आहे, म्हणून अगदी नीट अँड क्लीन अँड व्यवस्थित लिहायचं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही पेपर अटेम्प्ट करताना तो क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचे. जसं की तुम्ही आता क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड लिहिताय, तर असं लिहायचं क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड. ठीक आहे, पूर्ण आन्सर लिहायचं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, तुम्हाला काय झालं, क्वेश्चन नंबर 2 मधलं येत नाहीये कळत नकळत, तर काय करायचं, क्वेश्चन नंबर 1 लिहिला तुम्ही. बघा, मी तुम्हाला सांगते, आता काय झालं, क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड तुम्ही लिहिलं बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय पुढच्या क्वेश्चनचं. बघा बघा, तुम्ही काय केलं, क्वेश्चन नंबर 1चं सेकंड लिहिलं. ओके, आणि आता तुम्हाला अटेम्प्ट करायचा डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3, कारण तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मधलं सध्या काही लिहायचं नाहीये, नंतर लिहायचंय. तर लगेच काय करायचं, परत टाकायचं क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित टाकायचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना क्वेश्चन नंबर आणि त्यातला कितवा प्रश्न तुम्ही लिहिताय हे टाकणं अत्यंत आवश्यक आहे, आणि मग डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहू शकता, प्रश्न लिहायची गरज नाही. ओके, येत आहे लक्षात? पण अगदी क्वेश्चन नंबर 1 मधले सिरियल वाईज तुम्हाला सगळे लिहायचे. समजा आता आपल्याला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय करायचंय, 5 अटेम्प्ट करायचे, तर ते 5 सिरियल वाईज तुम्हाला येत आहे, तर ते तुम्ही कसं लिहिणार बरं? तर ते लिहिण्यासाठी तुम्ही काय करायचं, बघा, आता क्वेश्चन नंबर 1 मधले तुम्हाला सगळे येत आहे, तर काय करायचं, सरळ सरळ टाकायचं क्वेश्चन नंबर 1 मधले फर्स्ट, व्यवस्थित आन्सर लिहायचं. क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड, परत क्वेश्चन नंबर 1 मधला थर्ड, परत क्वेश्चन नंबर 1 मधला फोर्थ, परत क्वेश्चन नंबर 1 मधला फिफ्थ. आणि याचं अतिशय सिरियल वाईज आणि व्यवस्थित अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस टाकायचं. त्याने काय होतं, चेक करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येतं की तुमच्यामध्ये किती व्यवस्थित लिहिण्याची पद्धत आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला योग्य पद्धतीने योग्य क्वेश्चन नंबर आणि त्याचा सब क्वेश्चन दिसल्यामुळे तो अतिशय योग्य मार्क देतो. त्याला कन्फ्यूज होत नाही की हे नेमकं कोणत्या प्रश्नातलं आहे, आता मी याला किती देऊ. कधी कधी काय होतं, तुम्ही क्वेश्चन नंबर टाकत नाही आणि डायरेक्ट 1 2 3 असे सब क्वेश्चन्स टाकता, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊन जातं आणि मग कळत न कळत तुम्हाला कमी मार्क मिळतात. तर तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगते. कारण
सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आपलं ॲट लास्ट चांगले मार्क मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा खर्चांचा अतिशय व्यवस्थित उपयोग होईल. म्हणून या सगळ्या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 आउट ऑफ 5 क्वेश्चन. ओके, 5 क्वेश्चन दिलेले असेल त्याच्यापैकी तुम्हाला 3 अटेम्प्ट करायचे. इकडे 4 मार्क्स फॉर इच क्वेश्चन, म्हणजेच टोटल 12 मार्क्स. ओके, हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, जर क्वेश्चन नंबर आणि सब क्वेश्चन नंबर तुम्ही अगदी व्यवस्थित टाकलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पेपर लिहिताना कन्फ्यूज होत नाही. तुम्हाला पण लवकर लक्षात येतं की आता कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, कसं जायचंय पुढे. आणि तुम्हाला सांगते, सिरियल वाईज जर तुम्ही गेलात ना तर कन्फ्युजन अजून कमी होतं. त्याच्यामुळे सिरियल वाईज जायचं. क्वेश्चन नंबर 1 मधले किती येत आहेत ते बघायचं, जे बेस्ट येत आहेत ते पटापट लिहून घ्यायचे. लगेच क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मधले किती येत आहेत ते बघायचं. सब क्वेश्चन व्यवस्थित टाकून, क्वेश्चन नंबर व्यवस्थित मेन्शन करून पटकन त्याचे आन्सर लिहून घ्यायचे. मग पुढे क्वेश्चन नंबर 3 कडे जायचं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये किती येत आहेत ते व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित लिहायचं, पुढे जायचं. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 त्यातले व्यवस्थित सब क्वेश्चन्स मेन्शन करायचे, व्यवस्थित लिहायचं. म्हणजे काय होतं, एक सिरियली आणि पर्टिक्युलर फेज मध्ये आपण पुढे गेलो की आपण सुद्धा सुव्यवस्थित पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने चांगले आणि व्यवस्थित सोबर पद्धतीने पेपर पूर्ण करतो. आणि याच्यामुळे काय होतं, टीचरला सुद्धा चेकिंगला अतिशय हलकं जातं. ओके, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेय कारण मी पेपर चेक करते. मी इंजिनिअरिंग कॉलेजवरती, डिप्लोमा कॉलेजवरती ऑलरेडी ऑफलाईन शिकवते आणि म्हणून ह्या चेक करताना सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतात. म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगतेय की टीचरची मेंटॅलिटी तुम्ही सुद्धा चेंज करू शकता. तुम्ही अगदी व्यवस्थितपणा दाखवला की टीचर तुम्हाला कळत न कळत चांगले मार्क देतो. फक्त गरज आहे तो कॉन्शियस अँड अवेअरनेस दाखवायची पेपर लिहित असताना. ओके, लास्ट क्वेश्चन आहे, अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3 क्वेश्चन. 3 क्वेश्चन दिलेले असणार, त्याच्यापैकी तुम्हाला अटेम्प्ट करायचे 2. आणि त्याच्यावरचा प्रश्न सुद्धा 3 क्वेश्चन दिलेले असतात, त्यापैकी 2 अटेम्प्ट करायचे. आणि हे दोन्ही प्रश्न आहे 6 मार्क्स फॉर इच. ओके, 12 मार्काचे लास्टचे दोन्ही क्वेश्चन. तर अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 6 क्वेश्चन्स ऍक्च्युअल मध्ये असणार आणि त्याच्यात सब क्वेश्चन्स असणार. तर हे आहे सब क्वेश्चन्स, हे आहे ऍक्च्युअल क्वेश्चन्स. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आणि प्रत्येक याचे कंबाईन करून टोटल किती मार्क त्या पर्टिक्युलर क्वेश्चन साठी. तर हा अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न आपण बघितला. हे इथे जरा करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 होत असतं. तर एवढं तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित ध्यानात ठेवून नीट आणि व्यवस्थित पद्धतीने पेपर लिहा. ओके, आणि पेपर लिहिण्यासाठी तर मी तुम्हाला पूर्णपणे सज्ज बनवणार आहे. आपण डीप नॉलेजच्या मदतीने पुढे जाणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर आता विनिट ट्युटोरियल्सवर तुम्हाला अजून काय काय मिळणार आहे, तर माझ्या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त, माझा सब्जेक्ट तर तुम्हाला व्यवस्थित मिळेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे काही वेगळे वेगळे सेमिस्टर आहेत आणि वेगळ्या वेगळ्या सेमिस्टरचे वेगळे वेगळे सब्जेक्ट आहेत, तर ते सुद्धा विनिट ट्युटोरियल्सवर अवेलेबल आहे. जसं की सेकंड सेमिस्टरचा फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे आहे इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट. तर मी हे इलॅबरेट करण्याच्या ऐवजी हे इलॅबरेट करणं जास्त आवश्यक आहे, कारण तुम्ही आहेत ENTCचे स्टुडंट, बरोबर. तर ENTCच्या स्टुडंटसाठी काय बरं आपल्याकडे आहे, तर ENTCच्या स्टुडंटसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जो की माझ्याद्वारे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित कळणारच आहे. पुढे आहे बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं पूर्ण बेसिक्स, तुमच्या सब्जेक्टचं, तुमच्या अगदी जवळचा टॉपिक तुम्हाला आमच्या विनिट ट्युटोरियल्सद्वारे पूर्णपणे इलॅबरेट करून मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर 4th सिमला तुम्ही जाल, जसे जसे आता तुम्ही पुढे जाल म्हणजे सेकंड इयरला जाल, तर तेव्हा तुम्हाला अजून काही सब्जेक्ट्स आम्ही शिकवू शकतो. ते म्हणजेच डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण सगळं समजून घेऊ शकतो, विनिट ट्युटोरियल्सचे टीचर याची पूर्ण काळजी घेतील आणि तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने शिकवतील. त्याच्यानंतर मायक्रो कंट्रोलर अँड ऍप्लिकेशन. मायक्रो कंट्रोलर, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स, त्याच्यामधल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी, या सगळ्या तुम्हाला विनिट ट्युटोरियल्सवर अवेलेबल होईल. त्याच्यानंतर 6 सेम, जसं तुम्ही थर्ड इयरला जाल तर थर्ड इयरचे सुद्धा सब्जेक्ट्स विनिट ट्युटोरियलवर अवेलेबल आहे. जसं की कम्प्युटर नेटवर्क अँड डेटा कम्युनिकेशन, त्यासोबत ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी विनिट ट्युटोरियलवर अगदी छोट्या अमाऊंटमध्ये व्यवस्थित पद्धतीने तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आता तुमचं एकच काम आहे, विनिट ट्युटोरियल डाउनलोड करणे
त्या पर्टिक्युलर ॲपमध्ये जाऊन तिथे डेमो लेक्चर्स बघणे, डेमो लेक्चर आवडल्यास पर्टिक्युलर टीचरला ह्या पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट नंबरवरती त्या ॲपद्वारे कोर्स परचेस करणे आणि अतिशय वेगाने अभ्यासाला लागणे. बिकॉज टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एव्हरी मिनिट इज हॅव्हिंग द व्हॅल्यू. सो यू शूड व्हॅल्यू द टाइम. समजते? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींथ्रू जावं आणि स्वतःचं लाईफ द बेस्ट, द क्वालिटी, द नॉलेजेबल असं बनवावं आणि एका पिक पॉइंट, एका वरच्या लेवलच्या सक्सेस पर्यंत पोहोचावं. हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि ॲट लास्ट फक्त एकच वाक्य म्हणेल, ते म्हणजे युअर एम इज आवर सक्सेस. तुमचं जे एम आहे ते प्राप्त झालं, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले, तर आम्ही लोक सुद्धा सक्सेसफुल झालो. ओके. तर त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने बघा आणि ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित पद्धतीने स्वीकारून पुढे जा. सगळं अगदी व्यवस्थित होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.